हे 7 स्वभाव लोकांना तुमचं वेड लावतील आणि लक्षात ठेवा, लोक चांगल्या माणसाच्या प्रेमात पडत नाही, तर लोक त्या गोष्टीच्या आहारी जातात ज्यांना ते कंट्रोल करू शकत नाही. मी तुम्हाला त्या 7 साध्या आणि पॉवरफुल ट्रिक सांगणार आहे. पण त्या ट्रिक कोणत्या हे माहिती करण्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या डेली सेल्फ इम्प्रुव्हमेंट आणि हेल्थ हॅक साठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा. नंबर 1, द क्लिफ हँगर. नेहमी संवाद तुम्ही आधी संपवा. जेव्हा गप्पा रंगात आल्या असतील किंवा क्विक मुवमेंट असेल तेव्हा एखादं कारण काढून एक्झिट व्हा. जर तुम्ही शेवटपर्यंत रेंगाळत राहिला तर तुम्ही बोरिंग वाटू लागाल. समोरच्याला तुमची ओढ वाटली पाहिजे. नंबर 2, द फ्लिप. समोरच्या वरती छाप पाडण्याचा किंवा इम्प्रेस करण्याचा प्रयत्न बंद करा. उलट त्यांना संधी द्या की त्यांनी तुम्हाला इम्प्रेस करावा. गेम उलटा खेळून बघा, लोक तुमच्या मागे येतील. नंबर 3, स्ट्रॅटेजिक स्कार्डिक. जर तुम्ही प्रत्येक मेसेजला 3 सेकंदात रिप्लाय देत असाल तर तुमच्या इतकं रिकामं कुणीच नाहीये असं वाटेल. स्वतःची व्हॅल्यू वाढवा. प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका. थोडा आरामात आणि वेळेनुसार रिस्पॉन्स द्यायला शिका. नंबर 4, डेंजरस हॉनेस्टी. इतके प्रामाणिक राहा की समोरचा व्यक्ती तुमच्याशी नातं ठेवेल की नाही याची तुम्हाला भीती वाटली नाही पाहिजे. लाळगोटेपणा किंवा चाटेपणा करणारी लोक लवकर विसरले जातात, पण स्पष्ट बोलणाऱ्यांचा दबदबा कायम राहतो. नंबर 5, द टेन्शन. लोकांच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय लावा. नेहमी 10% जास्त वेळ आय कॉन्टॅक्ट ठेवा. समोरचा थोडा अस्वस्थ झाला तरी चालेल, पण यातून तुमची ऑथॉरिटी किंवा तुमची पॉवर दिसून येते. नंबर 6, द ब्लॅक बॉक्स. तुमची संपूर्ण कहाणी एकाच वेळी कोणालाही सांगू नका. माहितीचे छोटे छोटे तुकडे द्या. लोकांना तुमचं व्यक्तिमत्व एखाद्या कोड्यासारखं वाटू द्या. ते कोडे सोडवण्याच्या नादात लोक तुमच्या प्रेमात पडतील. नंबर 7, द मुव्हिंग ट्रेन. तुमचं आयुष्याचं ध्येय इतकं मोठं ठेवा की लोकांना तुमच्या प्रवासाचा भाग बनावासं वाटलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सिनेमाचे हिरो असाल आणि तुमची दिशा ठरलेली असेल तर लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जातील. अजून फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. तुम्हाला अपग्रेड करण्याची जबाबदारी माझी. आणि हो, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.